नमस्कार. रत्नवार्ता संपादक मी जेजुरी या परिसरात आलेलो आहे. ऑल इंडिया पॅन्थरचे सर्व पदाधिकारी इथं जमलेले आहेत. या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थरचं महाराष्ट्रभर कार्यरत आहे. भाईंचं मोठा कामकाज आहे. केदारी भाईंचे जे पदाधिकारी आहेत त्या संदर्भात आपण विचार घेऊया आणि सविस्तर जाणून घेऊया. तर प्रथमतः आपलं नाव काय? माझं नाव गणेश वसंत बोर्डे, पुरंदर तालुका महासचिव, ऑल इंडिया पॅन्थर. तर त्या संघटनेबाबत खूप काही ऐकून होतं. ऐकणं आणि कार्यपद्धती समजून घेण्याचा फरक असतो. आणि त्यावेळेस बाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलभाई केदार यांचं कर्तृत्व पाहिलं. ह्यांचं जे तळागाळातलं जे काम आहे खरोखरच ह्यांचं काम आहे, तर आपली काय स्टेटमेंट आहे यांच्या विषयावर? सामान्य माणसासाठी असणारा एक बुलंद आवाज आहे आणि तो आवाज महाराष्ट्रात सक्रिय करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो. त्यांचं कार्य पण तसं आहे की मिडल क्लास असो, अगदी तळागाळातला कार्यकर्ता असो, ते बहुजन असू दे, त्यांच्यासाठी आत्मीयता खूप आहे बाईंकडे. आणि बाईंचं हे कर्तृत्व बघूनच आम्ही पुरंदर तालुक्याचे पदाधिकारी म्हणून काम करतो. आणि आम्हाला जेजुरी शहरापासून आम्ही सुरुवात करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बाईंना पुढं आणण्याचं काम करणार. आणि याविषयी जे लोकशाही आहे, आता जे बरेचसे विषय चाललेले आहे, लोकशाही खतऱ्यात आलेली आहे लोकशाही संदर्भात, तर लोकशाही संदर्भात आपण काय बोलणार आहोत? तर जे वातावरण बघितलं त्या वातावरणातून तर हे सिद्ध होत आहे की मतांची चोरी झालेली आहे. त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आहे. ती लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र यावं. गटतट विसरले पाहिजेत तरच आपली लोकशाही वाचली. जे चालू आहे आत्ता, जातीभेद चालू असेल, धर्मभेद चालू असेल, हा सगळं नष्ट करायचं असेल तर भाईंचा आवाज बुलंद आहे, त्याच्यापेक्षा अजून बुलंद करून समाजकार्यातून सिद्ध केलं पाहिजे की आपण लोकशाही वाचवायची.